दशरथ आहे. दशरथाने शिकार करण्यासाठी दशरथ राजा वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्यानंतर हरणाची शिकार करण्यासाठी त्या राजा दशरथाने लक्षवेधी बाण सोडलं. कानापर्यंत कानडी वळली, कर कानापर्यंत कानडी वळली आणि धनुष्याला लावलेला बाण सोडला. आता बाण लक्षवेधी आहे, कुणीकडे सोडायचा, जिकडून आवाज येत होता तिकडे बाण सोडायचा. पण बऱ्याच वेळ झाला, हैराण झाला, पण काहीच लागलं नाही. संध्याकाळ झाली, सांच्या पार झाली. सायंकाळी भगवंताच्या मनात आलं आता राजा पाठीमागे परत जाणार. त्यावेळेस दशरथ राजाच्या मनामध्ये लक्षवेधी बाण सोडणारा राजा होता. एका पाण्याच्या जवळ तळ होत, त्या तळ्यामध्ये बुड 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 पाण्याचा आवाज आला. अरे कोणता तर प्राणी हरिण असेल, कोणता तर प्राणी असेल, पाणी पिण्यासाठी आलाय आणि त्या पाण्याच्या दिशेने, आवाजाच्या दिशेने बाण सोडला राजा दशरथाने. आणि बाण जाऊन लागला महाराज कुणाला? श्रावणाच्या हृदयामध्ये बाण लागला. श्रावण बाळ हा स्वतःच्या आईवडिलांना काशी तीर्थयात्रेला घेऊन जाण्यासाठी खांद्यावर कावडी घेऊन येत होता. दोन्ही मायबाप आंधळे होते श्रावण बाळाचे, आणि श्रावण बाळाने त्या आंधळ्या मायबापाला काशीला तीर्थयात्रा करण्यासाठी कावडीमध्ये घेऊन निघाला होता. त्या आईवडिलांनी सांगितले, श्रावणा खूप तहान लागलेले, श्रावण बाळा खूप तहान लागली, आता आमचं नरड कोमेजले, आता आमच्या नरड्याला कोरड पडली बाळा, पाणी आहे का बघ रे कुठेतरी. तसल्या घोर अशा वनामध्ये जंगलामध्ये श्रावण बाळ पाणी आणण्यासाठी कमंडलू घेतला आणि पाणी आणण्यासाठी ते कमंडलू त्या तळ्यामध्ये, त्या सरोवरामध्ये पाण्यामध्ये बुडवलं आणि तो आवाज आला, बुड 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 पाण्याचा आवाज आला. त्या पाण्याच्या आवाजानं राजा दशरथानं बाण सोडलं आणि बाण सोडल्यानंतर ते बाण आला आणि त्या श्रावण बाळाच्या हृदयामध्ये बाण जाऊन खुपसला. बाण घायाळ झाला. श्रावण बाळ धाय मोकळून पडला, मूर्छना येऊन पडला आणि त्या दिशेनं दशरथ राजा धावला शिकार झाले म्हणून. जाऊन बघतोय तर काय, राजाने बाण लागलाय, एक कवळा बाण असा मुलगा, तो यज्ञोपवीत असलेला मुलगा, आणि त्याच्या हृदयामध्ये बाण लागला. अरे 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 माझ्याकडून दुष्कर्म झालं, मी पापी आहे, माझ्याकडून चुकीचं कर्म घडलं वाटू लागलं. कुणाला? राजा दशरथाला. प्राण होता, हृदयातला बाण कसा बसा काढला. हातामध्ये दशरथ त्या बाळाला घेतलं, श्रावण बाळाला. श्रावण बाळ म्हणतोय, काय कारण, कोण तुम्ही? या नगरीचा राजा दशरथ आहे, माझ्याकडून चूक झाली हो, मला माफ करा. मी लक्षवेधी बाण हरिण आहे म्हणून मारलो, पण माझ्याकडून घात झाला, मला माफ करा. अरे त्यावेळेस त्या बाळानं सांगितलं, माफ मी करतो, पण माझे आई वडील तुला कदापि माफ करणार नाहीत. राजा, हे भरलेलं कमंडलू पाण्यानं, अर्धवट भरलेलं कमंडलू घे. आणि पाण्याचं कमंडलू राजानं घेतलं. फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांच्या तहान लागलेली आहे तेवढी तहान भागव. सांगितलं महाराज. कमंडलू भरून पाणी घेतलं राजाने, कमंडलू भरून, आणि दबकत 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 हळवार पावलानं राजा गेला. कुणाकडे? श्रावण बाळाच्या आई वडिलाकडे गेला. आणि आई वडिलाकडे गेला, आला का रे बाळ श्रावणा, खूप वेळ लागला, इतका वेळ कधीच केला नाही पाणी पाजवण्यासाठी आम्हाला, का वेळ लावला रे श्रावणा? आंधळे मायबाप आहेत दादा, आंधळे मायबाप आहेत. त्या आंधळ्या मायबापाने श्रावणाच्या पायाचा आवाज ओळखणारे आई वडील आहेत श्रावणाचे. पण आज श्रावण बाळ का बोलत नाही? श्रावणा, राग आला आमचा, पाणी आण म्हणलं म्हणून सांगितलेला राग आला का रे श्रावणा? काय झालं सांग, काय दबकत दबकत आवाज येतोय, कोण आहे सांग श्रावणा. काय मोकळून ते आई वडील हाक मारतात, एक बोलत नाही, दोन बोलत नाही. राजा जवळ आला, पाण्याचं कमंडल ठेवलं आणि जवळ पाणी प्या सांगितलं. कोण आहे तुम्ही? आम्ही पाणी पिणार नाही. नाव काय तुमचं सांगा, आम्ही पाणी पिणार नाही. बाळ कुठे सांगा आमचा. श्रावण बाळाच्या आई वडिलांनी धाय मोकळून विचारू लागले. त्यावेळी राजा दशरथांच्या हृदयामध्ये भावना निर्माण झाली, माझ्याकडून घात झालाय, कसं सांगावं, तुमच्या लेकराला मी मारून टाकले, कसं सांगावं. नाविलाज झाला, पण सांगता सांगता त्या नाविलाजानं सांगाच म्हणल्यानंतर दशरथ राजा म्हणतात, अनावधानानं माझ्याकडून बाण लागला आणि तुमचा श्रावण बाळ माझ्याकडून गतप्राण झाला हो. सांगू लागलं. सांगितल्यानंतर अरे 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 घोर विनाश केला तू, घोर अपराध केला. अरे
काठी जशी घेऊन जावं तसं आमच्या काळजाचा ठोका घेणारा श्रावणाला तो घेऊन घेणार. रे राजा, तुझ्यासारखा पापी या जगात कोणी नाही. एकुलता एक मुलगा अंतकाळाच्या समयाला मला जवळ ठेवला नाही. आंधळ्या माणसाची जशी काठी ही आधार असते तसा आमचा आधार असणारा श्रावण बाळ आज तू हिरून नेलास आणि तू खूप पापी आहेस राजा दशरथा. आज आम्ही मरताना सुद्धा आम्ही आमच्या श्रावणाला पाहू शकलो नाही. म्हणून आज आमचं लेकरू मरत असताना जवळ नाही. तुला सुद्धा 4 पोर होतील, 4 पुत्र होतील, पण प्राण जाताना एकही तुझ्या जवळ राहणार नाही. हा शाप आहे माझा. ते ब्राह्मण होते महाराज आणि शाप लागला. तपस्वी होते, त्यांचा शाप लागला आणि श्रावण बाळांच्या प्रित्यर्थ श्रावणी वदिना तोची होता मास आणि वर्ष ऋतू असे कृष्ण पक्ष. आणि त्यावेळेस त्या श्रावण बाळाला मारलेला दिवस आणि तोच शाप श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेला शाप लागला महाराज कुणाला? राजा दशरथाला. एका डोळ्यामध्ये आनंद होता, दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख होतं. पहिल्या डोळ्यामध्ये काय आनंद होता? लेकरू होणार, पोर होणार, 4 लेकर होणार हे आनंद होता. पण दुसऱ्या डोळ्यामध्ये काय आनंद दुःख होतं? पोर होणार मान्य, पण एक कमी जवळ राहणार नाही. कधी? मृत्यूच्या मरायच्या टायमाला. दशरथाने विचार केला, मरायच्या टायमाला एक बी जवळ नका राहिना, पोरं तर होल्या निसंतान राहण्यापेक्षा बरं झालं म्हणले. आणि त्यावेळेस भगवान दशरथ रामचंद्र भगवान परमात्म्याचा अवतार होणार, जन्माला येणार, अवताराला येणार अशी किमया प्राप्त झाली. आणि त्यावेळेस त्या